सई? सई सुद्धा त्यांच्यासोबत गेली. सांगाया तर सोपे, सांगाया तर सोपे, पण कठीण सांगे. रोज रोज कसरत तारेवरची, होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची, होणार सून मी. अहो काय हे? काय असं? एक तर तुमची आई सुद्धा मला टीव्ही पाहू देत नाही. अहो अगं तुझं असंच करत असलीस तर सईला भाऊ कसा उडाल? अगं इतका तो रुसवा काय बरं कामाचा? प्रिये प्रिये, अगं आई बाबा इथंच असतील. तेच म्हणायचंय मला. किती दिवस असं लपून लपून प्रेम करणार? लग्नाआधी पण तेच आणि लग्नानंतर पण तेच. कधी संपणार आहे हे सगळं? मग काय करावं अशी इच्छा आहे तुझी? आहो ऐका ना, आपण पण त्या हंसिका सारखा एक फ्लॅट घेऊया ना. वेल फर्निश्ड, मस्त 2 सी फेसिंग बाल्कन्या. इमॅजिन करा, संध्याकाळची वेळ, बाल्कनीत फक्त दूध आणि आपल्या दोघांच्याही हातात कॉफीचा मग. हे जरा स्ट्रॉंग झाले ग. हे रे, आपण दोघे त्या समुद्रापलीकडच्या मावळत्या सूर्याची वाट पाहतो. अंगावर गोड पिसासारखा थंडगार वारा वाहतो. आपल्यालाही प्रायव्हसी मिळेल. तिथे इथे नाही. आणि सईचा पण अभ्यास होईल. इथे नाही होतो तिचा अभ्यास. बरं तिला ट्युशन लावूया म्हटलं तर तुमचे पिताश्री काही ऐकत नाही. म्हणतात मीच घेतो अभ्यास. अहो आता मॅथ्सची काही गणित त्यांनाही नाही सुटत. बरं त्यांना काही सांगायला गेले तर वरून मलाच म्हणतात, सुनबाई आता तुम्ही आम्हाला शिकवणार का? अगं मग त्याला सांगायचं ना. बरं मी काही सांगायला गेले तर तुमच्या मातीशी दिवसभर मला काही ना काही कामं सांगत असतात. उपमा झाला की नैवेद्याला शिरा, शिरा झाला की उपवासाची खिचडी. अहो आता तुमच्या बाबांना खिचडी पचत नाही तर खावी कशाला? दिवसभर नुसतं पुरपूर पुरपूर चालू असतं. बरं हे सगळं ऐकून एक दिवस सई मला विचारते, आई आजोबा ढुंगणातून असे वेगवेगळे आवाज का काढतात? असं बोलली सई? अहो असं कसं बोलली सई? हे काय बोलणं झालं? नाही तुम्ही सांगा ना हे काय बोलणं झालं? आणि हे सगळं बोलायला शिकवणारे तुमचे बंधू दिवसभर टिंगल टवाळा करत गावभर हिंडत असतात. अहो काही कामधंदा करावा आयुष्यात, थोडा पैसा कमवावा, तेवढाच मोठ्या भावाला आधार. पण नाही, मला ना आता वीट आला या सगळ्याचा. तरी बाबा म्हणत होते, ऋग्वेदी ब्राह्मण हातल्या गाठीचे असतात, तुझ्यासाठी एकापेक्षा एक प्रवृत्ती करतो. केलीच असती. तुमच्यासारख्या अर्धवट टाकल्या माणसाची लग्न नसतं करावं लागलं. आता माझे असे केस असतील मला तर काय माहित होतं का? आणि जितके पण गेले ते तुझ्या कल्पनेनेच गेले. अच्छा म्हणजे मी कल्पना करते का? मी कलकल बोललो? बोलले. मी कलकल बोललो? बोलले. बघ तुझ्यामुळे माझं डोकं किती भ्रष्ट झालंय ते. अहो डोकं भ्रष्ट व्हायला डोकं होतं का? ते काही वळण लावले ते मी लग्नानंतर लावले. अगं आम्ही आधीपासूनच फार वळणदार माणसं आहोत. हीच वळणदार माणसं लग्नाआधी कॉटवर बसून जेवायची. अहो आता कॉटवर बसून कोणी जेवतं का? अगं आम्ही तिघही आधीपासून कॉटवर बसूनच जेवतो. आईला कमरेचा त्रास आहे, तिला खाली वाकून गरम पोळ्या नाही वाटता येत. अहो मग डायनिंग टेबल नाही का घ्यायचा? जागा आहे का किचन मध्ये? बरं डायनिंग इथं ठेवावा, मग हॉल काय तिकडे वरांड्यात ठेवायचा? पाहिलं जागेचा किती प्रॉब्लेम आहे ते. म्हणूनच म्हणते घेऊ एक नवीन फ्लॅट आणि जाऊ वेगळं राहायला. ठीक आहे, नाही म्हणते घेऊया तिथे नवीन फ्लॅट आणि जाऊया तिथे राहायला. उद्या ऑफिस मधून आलो ना की सरळ बाबांना सांगतो की आम्ही नवीन फ्लॅट मध्ये राहायला जाणार आहोत. ते 2 BHK सी फेसिंग 2 बाल्कन्या हंसिका सारखा. हा आहो ऐका ना, तुम्ही खरंच समजता
छान, काळे काळे केस माझे पहा किती छान, दोन 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 माझे छोटे छोटे ए, सुप्रिया. कान, दोन 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 माझे आले. छोटे छोटे कान, दोन 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 माझे छोटे छोटे कान. बाबा चहा. आणि मला तुला नाही गो. न विचारता चहा आला कसा पहा. नाही चल. म्हणजे आपल्याला शाळेत जायला उशीर होत नाहीये, पण आपण वेळेतच जाऊ. आजोबा टाटा. टाटा. आई येतो का? अरे लालू जरा येताना देशपांडेंकडून भाजीचं पीठ आणशील का रे? किंवा मग भाऊजींना सांगा ना, दुपारी 3ला उठले की येतील जाऊन. नाही त्यांचे फ्रीच असतात ना. दुपारी 3ला उठतो कारण सकाळी 8 पर्यंत जागा असतो तो. अहो मग वरच्या रूम मध्ये झोपण्यापेक्षा खाली झोपले तर उठवत जाऊ आपण. नाही म्हणजे त्यांच्या तब्येतीसाठी सुद्धा चांगलं आहे ते. अहो किती चुकलेत ते. एवढासा आवळा कॅन्डी सारखा चेहरा झालाय त्यांचा. तुम्ही काय करत बसलाय? अरे हो, मी काय करत बसलोय. चल साई. बरं त्या भाजणीच्या पिठाचं कसं करायचं? मी आणतो. अहो संध्याकाळी लवकर या. संध्याकाळी जेवायला जायचं वाटतं. नाही हो, घरीच करणार स्वयंपाक. आणि गेलो तरी तुमच्या नावाचं करूनच जाईल. राजकारण्यांना मर्यादा ओळखा. ओळखा बाबा एकदाच्या. वाघर वेल्दूर रस्त्यावरती नर्सरी सुरू. काय करणार, खड्ड्यात तेवढे पडलेत. हा, अरे गावात दत्त जयंती थाटामाटात साजरी. वा वा वा, अशाच बातम्या यायला पाहिजेत. गुड मॉर्निंग पॉप्स. गुड मॉर्निंग. आज लवकर उठलात? आज लवकर उठलं? हा, आज लवकर उठलो म्हणजे लवकर उठायलाच लागणार होतं. बरं आहे बाबा म्हणूया, बरं आहे. काय आहे, रोज सकाळी असाच लवकर उठत जा बाबा. कुणीतरी म्हटलंय लवकर निजे लवकर उठे त्याची धन धान्य संपदा. भाजणी. अहो, भाजणी. हो, अहो सुनबाई जरा पिशवी आणते का हो? देशपांडेकडे भाजणीचं पीठ घेऊन येतो. मग आल्यावर मस्तपैकी नाश्ता करू. मशीन सुरू. नको. ओ बाबा, अजून थालीपीठ व्हायची आहेत. सुनबाई पिशवी आणा हो. आले हो. सुनबाई मला हिरवी पिशवी द्या ना. हिरवी पिशवी खूप आवडते. आता हे काय तुमचं नवीन? पिशवी लाल काय आणि हिरवी काय? कुठली असली तरी भाजणी बदलणार आहे का? हो, तुम्ही उगाच उंटावरून शेळ्या हातात जाऊ नका. ती लाल पिशवी नेली की कळजून करायची कुत्री मागे लागतात. अरे झाला आमच्याकडे कुत्रीच नाही नी. कुत्री मागे कुठे लागतात? आमच्याकडे कुत्रीच नाहीत. माझ्याबरोबर भाजी आणायला. मग कळेल तुला माझं काय होतं ते. एवढीच कामं आहेत? तुम्ही गप्पा हो. तुम्ही पण पिशवी आणा हो. आले हो. हा, आणखी काही? नको नको. ऐका ना, याला जेव्हा चहा कराल ना तेव्हा एखादा कप एक्स्ट्रा टाका. मी आल्यावर घेतो. होय. अहो बाबा, नकोय मला चहा. अरे म्हणे हा घ्यायचा चहा. हे बघ, बाईनं कुंकवाच्या गोटाला आणि या पुरुषाने चहाच्या गोटाला कधी नाही म्हणायचं नाही. कळलं का? हा. येतो. या लवकर ये फक्त. हा, येताना भाजी सुद्धा आणतो. लवकर येतो बघा फक्त. नाही भाजीवाल्याशी गप्पा मारत बसाल. हे आई, त्या बाबांमुळे बरंच चहा प्यावा लागतो का मला? अरे घे रे म्हण्या. ओ वहिनी, अजून काय नाश्त्याला? कांदा भजी, बटाटा भजी, वडा सांबार, इडली सांबार, मला काय देऊ? किती टॉट मारतो वहिनी? राहू द्या, मी जाईन बाहेर काय काहीतरी. काय बाई, आजकालच्या पोरी. आमच्या काळात नव्हतं बाई असलं काही. तुम्हाला काम करायचो आम्ही. तुला सांगते म्हण्या, आमच्या यांना तर 3-3 भावंड होती. सगळी शिकायला आपल्याकडे होती बरं, पण कधी कोणी उपाशी राहिलं नाही. अच्छा, म्हणजे मी उपाशी ठेवते का कोणाला? जाऊ दे बाई, मी तर काही बोलतच
उगाच शब्दाला शब्द पडतो. म्हणून म्हणत होते घे चहा, चहात जायफळ आणि बडबड वायफळ एवढंच पॅक येतं हिला. झालंय आपलं यावर बोलणं. निघा आंघोळीचं बघा. एक मेलं कार्टा. काय बाई रिमोट कुठे ठेवतात कुणाच ठाऊक. नशीब वेळेवर सापडला. जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबरा जाबाई सासुरा सासुरा नमस्कार. आपल्याकडे हेच का? अरे बाबा तू मी खूप आहे. वेगळाच नाव आहे तुझं. बरं कुठल्या काय काम काढलंस रे बाबा? अहो आईनीच बोलवलंय त्याला. स्वयंपाकी आहे तो. अगं बाई आजकाल मुलंही घरी जाऊन स्वयंपाक करतात की काय? हो म्हणजे लहानपणापासून आवड होती आणि आता त्यातच करिअर करायचं ठरवलं. काय करतात काय? हो नाही, त्याचं काय आहे ना, पहिलं मी कुलकर्ण्यांकडे कामाला होतो, मग करंदीकरांकडे आणि मग आगरकरांकडे आणि मग आता इथं बोलावणं आलं. 10 मुले. हो करंदीकरांनी सांगितले मला. फार स्तुती करत होत्या त्या. तसेही आता आम्हाला भूक लागणारच आहे. का ग? बरं 4000 महिना देऊ. सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथेच थांबावं लागेल आणि झोपायची सोय वरच्या रूम मध्ये. चालेल. वरच्या रूमचा काय विषय निघाला का इकडे? अहो भाऊजी हे आपले नवीन कूक. आजपासून तुमच्या झालंय मात्र नाही हा? अन्न करावं लागेल. पहिलं ह्याला करताय माझ्या बाबांशी बोलणं झाले. बघा हा, म्हणजे सगळ्यांना ऍडजस्ट होत असेल तरच करा. ए! तू मुद्दाम नाकात बोलतोस का रे? हो नाही, त्याचं काय आहे ना, पहिलं मी कुलकर्ण्यांकडे कामाला होतो, मग करंदीकरांकडे आणि मग आगरकरांकडे आणि मग आता इथं बोलावणं आलं. चांगले. मला न विचारता काही निर्णय घेतात. अहो भाऊजी आता एकत्र कुटुंबात राहायचं म्हटल्यानंतर थोडंफार ऍडजस्ट करावंच लागणार ना. कळव समजा. ए, इकडे रे. हे बघ, वरच्या रूम मध्ये राहायचं असेल ना, काय हे बघ, तुला जर वरच्या रूम मध्ये राहायचं असेल तर काही गोष्टी तर तुला तुझ्यापर्यंतच ठेवावी लागतील. चालेल. हे? ठीक आहे, चल. चल, तुला वरची रूम दाखवतो. चला. तुला माहितीये आज मला आजोबा घ्यायला आले होते. आम्ही बागेत सुद्धा गेलो. म्हणून उशीर झाला हो यायला. हो आणि आजोबांनी मला आईस्क्रीम पण खायला दिली. मज्जा आहे बाबा एका बाळाची. अले बापले आजोबांना तर माहीतच नाही सईचे दात किडलेत ते. हो एका आईस्क्रीमने काय होणार आहे सुनबाई? अगं एका आईस्क्रीमने काय होणार आहे सुनबाई? रोज रोज खाल्लं की होतं हं? त्याचा इश्यूज काढ. अगं तिच्यावर कशाला ओरडतेस? लहान आहे ती अजून, तिला नाही का कळत? अहो बाबा पण तुम्हाला कळतं ना. सुनबाई ही घ्या भाजी. संध्याकाळी 5 ला येणार होता तर चहा कशाला टाकायला सांगितला? वाया गेला ना तो. अहो, वाटेत ठरलं तिकडे गलगले भेटले म्हणून गेलो त्यांच्यासोबत. का तुमचं काही काम होतं का? आपलं काही नव्हतं, त्यांचंच होतं. आपलं काही नव्हतं त्यांचंच होतं. आणि हा त्या गलगले आजोबांना आजीना चढताना आणि उतरताना त्रास होतो ना, म्हणून गेलो त्यांच्यासोबत बँकेमध्ये. त्यांच्या घरी कधी गेलो तर साधा चहा सुद्धा विचारत नाहीत ते. आणि तुम्ही फिरत बसा त्यांच्या सोबत कायम त्यांच्याच कामासाठी. नाहीतर तुम्हाला सवयच आहे लष्कराच्या भाकऱ्या वाजायची. बरं भाजणी आणलीत का? देशपांडे घरी नव्हते. बाबा खोटं बोलताय. अगं बाबा तुम्ही खोटं बोलताना पायाचा आमटा हलवता ते पहा हलतो.
चल सई हात पाय तोंड धुवून घे. काय हो ही लालूची बायको आहे की आमची बायको आहे? तिथे सगळ्यांची बायको आहे. जाऊ दे बाई, सगळ्यांची? काही बोलतच नाही बाबा. आला शेवटे सापळे. मला 1000 वेळा सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नका म्हणून. ए काय कुठे आणि माझ्या बायकोच्या बाजूला? स्वयंपाकी आहे तो. हा मग ठीक आहे. वरच्या रूम मध्ये सोय केली त्याची. काय अहो जरा सावकाश, आपलं वय काय, आपली गती किती. बरं बरं ठीक आहे. ए इकडे रे बाबा. जा रे बाबा. आणि हा वरच्या रूम मध्ये राहायचं असेल तर वरच्या रूम मध्ये राहायचं असेल तर सगळी खूप इथं झालंय बोलणं झालं. चला रात्रीची तयारी करतो. काय म्हणजे रात्रीच्या जेवणाची हो. हा. आणि हे जरा लांबून हा लांबून. दुष्ट एक चांगले लालू काय झालं रे? काय झालं? बरं तुझे काय पडलं? पाणी आलं, पाणी. काय झालं? कसं अरे किती झालं? लागले बघ पाहिलं तुझ्या. अहो, काय झालं? कसं अहो, काय भाऊजी, पडलं? काय झालं? अरे थांबा. सईच्या शाळेबाहेर उभा होतो सईची वाट पाहत. तितक्यात एक मोटरसायकलवाला आला आणि दिली धडक. क्रॅक छोटा आहे, पण डॉक्टर म्हणे अजून 8 दिवस विश्रांती घ्यावी लागेल. घाबरण्यासारखं कारण नाही आहे. हे घ्या रिपोर्ट. 8 दिवसात चालायला लागेल तो. अहो भाऊजी, एक फोन तरी करायचा. वहिनी ऑफिस मधला एक जण होता माझ्यासोबत. तुम्हाला फोन केला असता तर तुम्ही उगाच घाबरला असतात म्हणून नाही केला. बाबा, तुम्ही जर का सईला आणायला जाणार होता तर आधीच का नाही सांगितलं? ना मी तिथे गेलो असतो ना ऍक्सिडेंट झाला असता. अरे लालू जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं रे बाबा. हा म्हणजे हे झालं हे चांगलं. बघितलं साई कसं बोलतात ते? यांचं ना काडीचं प्रेम नाही माझ्यावर. हे जर का माझ्याबरोबर झालं असतं ना तर काय करू आणि काय नको असं झालं असतं त्यांना. मी काय आता 8 दिवस घरी बसून राहावं लागणार. हा असा पाय घेऊन परवा दिल्लीच्या कॉन्फरन्सला जाता येणार नाही. माझ्याऐवजी बॉस देशमुखला नेती. बॉसला तर काय आणखीन एक कारण मिळेल देशमुखच्या प्रमोशनचं. म्हणतील देशमुखनं दिल्लीची कॉन्फरन्स का जवली. शांतवा थांबले. नाही हो, माझ्यासोबत ना नेहमी असंच होतं. अगदी लहानपणापासून. बापाचा सपोर्ट नाही, आईची माया उताराकडे वाट. ऑफिसमध्ये त्या बॉसचं तसं आणि घरी हे असं. वहिनी पाणी द्या त्यांना. बरं उशीर झालाय, मी निघतो. काही लागलं तर कळवा. गेटवेसून दामले बाबा येतो. अरे तुझ्यावर मला आधीपासूनच डाऊट होता. ये साला जिस थाली में खाना खाया उसी में छेद करने निकला था. नहीं नहीं मैं चेक करने नहीं निकला था. फक्त आपलं हे असंच काय झोपेत चालत होतो. अहो, काय झालं? एक मिनिट. अरे हा वास कसला येतोय? वास येतोय कशाचा तरी. तरी मी म्हणतोय कसला तरी वास येतोय. हे कसला वास? अरे हा दारूचा वास आहे. नाही नाही अगं हा प्यायला आहे. नाही नाही मी पीत नाही. अरे मग हा वास कसला येतोय? आता हे गुपित कसं सांगू. गुपित कसला गुपित? अरे दादा, अरे का ते बिचाऱ्याच्या जीवावर उठलायस? सोड जरा. बघा ना मनू भैया. दादा मी सांगतोय ना, सोड जरा. ये तू इकडे रे. ये. अरे दादा, अरे तो पाणी प्यायला उठला होता. अरे हा तर म्हणतो झोपेत चालत होतो. हो. अरे दादा, तो झोपेत पाणी प्यायला उठला होता. आणि ते गुपित का काय ते सांगत होतास ते? अहो वहिनी, तेच तर गुपित आहे. हा सारखा झोपेत पाणी प्यायला उठतो.
अगं याच्याही तोंडाचा वास येतोय. आई प्यायलाय. नाही कुठं आहेत तुमचे पिताश्री कुठं आहेत? अरे दादा बाबांना कशाला सांगतोय? नाही त्यांच्याच लाडाने बिघडलायस तू. आई बाबा कुठं आहेत? बाबा नाही आहेत रूम मध्ये. अरे अरे बाबा आले. अरे मान्या, अरे बर्फ आणायला गेला होता की बर्फ बनवायला? मी आपल्या तिकडे रूम वरती. नकोय मला बर्फ. बाबा बाबा हो थांबा. बाबा बाबा हे दोघं जण ना. काय काय केले? आई अगं हे पण तसंच आहे. बाई 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 मी तर काही बोलतच नाही बाबा. बाबा तुम्ही दारू पिता? नाही हा, अजिबात नाही. अंगठा हलतोय बाबा. त्या आईला या तेजस. कधी कधी ना अंगठा फेकून द्यावासा वाटतो त्या घटनेसारखा. ओ एकलव्य बाबा. आता त्याचं काय म्हणजे? ओ एकलव्याने पायाचा नाही हाताचा अंगठा कापला होता. अरे हा तुमचा बेताचा अंगठा आहे. आई अगं तिघेही पाहिले ते. मी तर काही बोलतच नाही बाबा. बघा हेच गुपित मी कोणाला सांगणार नाही. तुम्हाला नाही, तुम्हाला नाही, तुम्हाला नाही, गप रे मेल्या. तू मुद्दाम ना काय बोलतोस का रे? अहो नाही, त्याचं काय आहे ना, पहिलं मी कुलकर्ण्यांकडे कामाला होतो, मग करांजीकरांकडे आणि मग आगरकरांकडे आणि मग आता इथं बोलावणं आलं. दामले. असं अरे काय काय हलतोय काय बोलतोय काय हा? का तू पिणारी माणसं कशा ठेवता का बरं तुम्ही? नाही नाही नाही, मेनू पी नाहीये, मेनू पिलादी नाहीये. बाबांनी मला पाजली आणि मी पहिल्यांदा घेतली आणि आणि मग काय विचारतोय, मग मी जिंकली. आई काय प्रकार? अहो काय रात्रीचा गोंधळ चाललाय? सांगून टाका ना लालूला येता म्हणून. अरे लालू, येतो रे बाबा मी. हा पण कधीतरीचा. आणि या दोघांना सुद्धा मीच पाजली. तुम्ही दोघे जण जा रे वरती. ओ बाबा मी पण म्हण्या वर जा. ठीक आहे. गेला म्हणे. बाबा ओ एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली. दारू पिता तुम्ही? अहो बाबा हे असलं वागणं शोभतं का तुम्हाला? हे जर सगळं सईने पाहिलं तर काय परिणाम होईल तिच्यावर? काय संस्कार होतील? त्याचा कधी विचार केलाय? ते काही नाही. आई आणि बाबा यापुढे आम्ही या घरी नाही राहू शकत. अगं सुनबाई आम्ही वेगळं राहायचा विचार करतो. सुप्रिया हे बोलण्याची योग्य वेळ नाही आहे. अरे मग कधी येणार आहे योग्य वेळ? आज बोलू उद्या बोलू म्हणता म्हणता कैक वर्ष निघून गेली. मी इथे सगळ्यांसाठी काय काय करते ना याची इथे कुणालाच किंमत नाहीये. आणि हे बघ किशोर, तुला जर हे मान्य नसेल ना तर मी आणि सईतून निघून जाऊ. सुनबाई असं बोलत जाऊ नका. कधी कधी ना मनाला खूप वाईट वाटतं हो. जे काही बोलते ना ते योग्यच बोलते आणि शुद्धीत बोलते. शुद्धीत तर तुम्ही नाही आहात. अगं, काही करा सुनबाई, पण लालूला आणि सईला इथं आमच्या डोळ्यात एकच राहू द्या. अहो बाबा आता हे घर नाही पुरत हो. इतक्या छोट्या छोट्या खोल्या, त्या जवळ जवळ भिंती आणि इतकी सगळी गजबज. कधी कधी ना जीव घुसमटल्यासारखा होतो माझा. आणि माझी धावपळ बघून तुम्हाला तर मजाच येत असेल. कधी कधी ना लोड आल्यासारखं वाटतं. बरं सगळी कामं मीच करायची का? मी एक स्त्री आहे म्हणून? तू जास्त बोलते सुप्रिया. नाही, तुला ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लुडबुड करायची सवय झाली आहे. आणि माझ्याच्यानं होतं तेवढं करतोच की मी काय रिकामा नाही ना बसत. दळण आणतो, भाजी आणतो, सईचा अभ्यास देखील करतोच की मी. अहो बाबा दळण जरी तुम्ही आणले तरी त्याच्या पोळ्या मलाच कराव्या लागतात. आणि भाजी आणली तरी धुवून चिरून मलाच करावी लागते. सुप्रिया थांब रे, आज काय तो सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे. आणि तुम्ही काय म्हणालात? सईचा अभ्यास तुम्ही घेता? अहो एकदा गृहपाठाची वही उघडून पहा तिची. काळ बदलला, त्याचा गणित सोडवण्याच्या पद्धतीही बदलल्यात. तुमच्या पद्धती आता जुन्या झाल्यात. नाही, आम्ही ना पुरुष मंडळी काम करतो, घरात बसून स्वयंपाक करतो. तुम्ही बाहेर जाऊन नोकऱ्या करा. तसे दामल्यांच्या घरात हे सोडले तर कोण पुरुष काम करते? ते भावजीच असले. गावाच्या उरावर बसून गिळायचं माहितीये त्यांना. आणि तुम्ही बायकांच्या मध्ये लुडबुड करायला. अरे लालू, हिची आमच्याविषयीची मतं चांगली नाहीत रे. काय बोलते ही? आणि बापाबद्दल एवढं सगळं ऐकून घेताना तुला जरा सुद्धा काही वाटत नाही का रे? सुप्रिया का तोंड आवड तुझं? नाही, तुम्ही ना एक काम करा. तुम्ही आताच्या आता माझ्या घरातून चालते व्हा. निघा. अहो
हे काय बोलताय असं तडकाफडकी? नाही, या अशा दुष्ट माणसांपेक्षा साप परवडले. साप एकदा दंश करतो आणि निघून जातो. ही आमचं नुसतं रक्त आठवत राहते, रक्त. पाणी आणते. किती त्रास करून घेतो स्वतःचा. अरे लालू, काय दिवस दाखवलेस रे बाबा. ज्याची बुद्धी नाही स्थिर, ज्याच्या शब्द नाही धीर, त्याचे नवावे दर्शन ना दया प्रगती भोजन. बायकोशी, सुनेशी, नातीशी, मुलाशी त्यांच्याशी बोलणं, त्यांच्यात मिळून मिसळून राहणं, त्यांच्यात केलेली लुडबुड वाटत असेल ना तुम्हाला, तर तुम्ही एक काम करा. तुम्ही आताच्या आता निघून जा. तुम्ही एवढं लांब निघून जा की आमचे तुम्हाला चेहरे सुद्धा दिसता कामा नयेत. जा. बाबा झालं यांचं इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू. जरा काही बोललं ना की आपल्या सुनेला आपल्या मुलासोबत कसं खोटं ठरवता येईल याचीच वाट बघत असतात. काही नाही रे, नाटकं आहेत त्यांची नाटकं. आणि तू जर यांच्या नाटकांना बळी पडणार असेल ना तर मी आणि सई इथून निघून जाऊ. तुम्ही दामले लोक करत बसा तुमची नाटकं. ही नाटकं नाही असून बाई. ओरडू नका बाबा, ओरडता मलाही येतं. काय झालं सई? पाणी हवंय का तुला? झोप इथे. ही नाटकं नाही आहेत हो, ही नाटकं नाही आहेत. आणि आई बाबाच्या प्रेमाला तुम्ही ना. बाबा बाबा, बाबा बाबा उठा, उठा. बाबा बाबा डोळे उघडा. बाबा बोलला. बाबा बाबा उठा ना. बाबा. बाबा. नाही सर विचारत होते आता अजून आपली वस्तू ठेवणार पुढे हे बघा काय रे दामलेचं प्रमोशन झालं नाही. वस्तू कुठे ठेवणार नाही काय म्हणजे अनुला विचारायला लागेल एका मुलीवर. विचार थांब रमती राहिली नाही नाही आता चहावरच भागवतोय. बोलू नको नंतर घेऊ की मोठी पार्टी. शेवटला सगळी गेली हा. ना बरं ती तुम्ही बॅलन्स शीट पाहिजे का तुम्ही? हा नाही सर म्हणत होते की त्या कोटेशन मध्ये काहीतरी चेंजेस करायचे आहे. ठीक आहे मी करतो तुम्हाला थोड्या वेळ. कोण हो? हे आपल्या ऑफिस मध्ये सुरू आहे. अच्छा. चांगले एकीकडे दुःख आहे हो तुमचे बाबा गेल्याचं आणि एकीकडे आनंद आहे तुम्हाला प्रमोशन मिळाल्याचं. हो, हे सगळं पाहायला आज बाबा आले होते. 4 महिने झाले बाबांना जाऊन. पण तुम्हाला सांगतो राजू, आजही असं वाटतं की कुठून तरी बाबांच्या निखळ हसण्याचा आवाज येईल. आणि चांगले सावरा स्वतःला. कसं आहे ना, माणूस गेल्यावर त्याची खरी किंमत कळते. असं दुःखपूर्वात बसलात ना तर अवघड होईल. पण काय योगायोग आहे बघा. नुसता पायच मोडला आणि सब देशमुखला दिल्लीला घेऊन गेले. त्याला काय बुद्धी सुचली, त्याने क्लायंटला छापला. देशमुख नंतर प्रमोशन सिनियर कोण? तुम्ही. झालं प्रमोशन. बाय द वे फॉर द प्रमोशन. थँक्यू. पण काय गमत आहे बघा, तुमचा पायच मोडला नसता तर हो. तुमचे बाबा म्हणायचे ना ते अगदी बरोबर म्हणायचे हो. ते होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. माणूस म्हणून खूपच छान होते हो ते. हे आई जा सई, शूज काढ. सही नाही माझ्यासोबत. काय? सई तुमच्यासोबत नाहीये? अहो तुम्हाला सांगितलं होतं ना शाळेची बस येणार नाहीये ते. म्हणजे सही आली नाही अजून? नाही आलीये. अगं मग बाबा. नाही काही नाही. काय झालं रे? अहो आई सई नाही आली अजून. अरे मग शाळेमध्ये फोन लावून बघा ना. हो शाळेत लावा, एंटर कॉमिंगला लावा. हो लावा ना लवकर. हॅलो मॅडम, किशोर कांबळे बोलतोय. हो, सही आहे का तुमच्यासोबत? ठीक आहे. अगं नाही म्हणताय. अरे मग शोधू दे ना आवारात शाळेमध्ये कुठे तुझी वाट पाहत बसली असेल. हो चला. हो मी पण येते तुमच्यासोबत. अरे दादा कुठं जाताय? मी घेऊन आलो सईला.
या चला. अगं सई कुठे होतीस तू? म्हणे अरे मूर्खायस का तू? तू कधी सईला आणायला जात नाहीस आणि आज गेलास ते आम्हाला सांगितलं पण नाहीस. अरे वेड्या मूर्खासारखे वेड्या टेन्शन मध्ये होतो की आम्ही. अरे हो नाही इतकी काय नाटकं लावले तर इतके ओव्हर ऍक्ट का होत आहे? भाऊजी आई वडिलांच्या प्रेमाला तुम्ही नाटकं कशी म्हणू शकता? अच्छा, आई वडिलांचं प्रेम काळजी ही नाटकं नसतात का? पर बाय द वे, तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नव्हता माझा. मी लिहिलेल्या पुस्तकाची पहिली कॉपी देणार होता प्रकाशक. नाहीतरी बाबा गेल्यानंतर सई जवळची आहे. मला वाटलं सोबत कुणीतरी असावं म्हणून घेऊन गेलो सईबाईंना. काय सईबाई? वहिनी, हे मी लिहिलेलं पुस्तक. काय आहे, दामलेंच्या घरातले इतर पुरुषही काम करतात. हा, फक्त फरक एवढाच आहे की थोडंसं वेगळं काम करतात. नाही, आता तुम्हाला वाटलं असेल हे सगळं मला कसं माहिती. काय आहे, त्या रात्री तुमचं सगळं बोलणं ऐकलं होतं मी. काही बोलणार नव्हतो, पण तुम्ही वेळ कशी आणली की बोलावं लागलं. हा, आता तुम्हाला जर घर सोडून जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. नाही, असा विचार नका करू की बाबांचं असं झालंय आता कसं म्हणून. जाऊ शकता. दादा, मी जे पुस्तक लिहिले ना, मॉडर्न सोसायटी, त्याचा विषय काय माहितीये? जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब. नाही काय, त्या रात्रीपर्यंत मला माहिती नव्हतं तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहण्याचा इतका त्रास होत असेल ते. अरे भांडणे, टोमणे, वाद सगळ्याच घरात असतात रे. पण तुमची मनं ना कुठल्या तरी विचारानं पोखरून निघाली. तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू वहिनी, बाबा कधीच ना गलगलेसोबत बँकेत नाही गेले. हा, उलट त्यांचंच काम असायचं. त्यांना होम लोन हवं होतं. कशासाठी माहितीये? तुम्हाला या घरातल्या छोट्या छोट्या खोल्यांचा त्रास होतो ना, म्हणून त्यांना इथं मोठं घर बांधायचं होतं. कशासाठी? आपण एकत्र राहू शकू म्हणून. ओ, त्या देशपांडे काकूंकडे तुमच्या स्वयंपाकाची तारीफ करायचे. काकू स्वतः बोलल्यात मला तुमच्या घरी फोन करायचे. 8-15 दिवसातून फोन करून तुमची कुशाली विचारायचे, कळवायचे. दादा, तर तुझ्या गाडीला कपडं मारलेलं असायचं ना रे? कोण करायचं माहितीये? बाबा पुसायचे तुझी गाडी, झाडांना पाणी घालायचे, सहीचा अभ्यास घ्यायचे. अरे म्हाताऱ्याने ह्या वयात सुद्धा स्टूल घेऊन पंखा पुसलाय. आणि हा, त्या गेटच्या आवाजात तुला त्रास व्हायचा ना? अरे तुला त्रास व्हायचा ना म्हणून त्यात ऑइलही घालायचे. आणि ही सगळी शुल्लक पण महत्वाची कामं केलीत माझ्या बापाने. आणि वहिनी, तुम्ही या सगळ्याला नाटकं म्हणता? आई शपथ घेऊन सांगतो वहिनी, बाबांनी या सगळ्यांवर प्रेम केलं, पण कधीच कुणावर प्रेम करायचं नाटक नाही केलं. दादा, अरे आपले बाबा गेले रे, गेले आपले बाबा. तुला आठवतंय ना, आपण लहान होतो तेव्हा आपल्याला बहीण नव्हती म्हणून राखी बांधायचे ते. मला फ्रेंडशिप बँडही बांधायचे. मला म्हणायचं, मन्या तू बाप झालास ना की कळेल तुला. तू पण एका मुलीचा बाप आहेस ना रे? मला कळलं माझा बाप, तुला नाही कळला? सांग ना, नाही कळलं तुला? सांग ना. दादा बघ, मी जर काही चुकीचं बोललो असेल ना तर मार, तुम्हाला मार, खरंच मार, खरंच मार. पण हे घर सोडून नको जाऊ दादा, प्लीज हे घर सोडून नको जाऊ. वहिनींना समजावणार आहे मी, वाघेंना जाऊ कधी नाही, पण हे घर सोडून नका जाऊ तुम्ही यार. खरंच हे घर सोडून नका जाऊ, हे घर सोडून नका जाऊ. वहिनी, मी जर काय चुकीचं बोललो असेल ना तर मला माफ करा.
पण हे घर सोडून नका जाऊ वहिनी, हे घर सोडून नका जाऊ. अहो भाऊजी, चूक तर माझी झाली. मी नाही समजू शकले बाबांना. आई, मी नाही समजू शकले बाबांना. आई, तुमची खिचडी. तिकले हले पहा कशी माझी मान, तिकले तिकले हले पहा कशी माझी मान. भाऊजी चहा टाकते तुमच्यासाठी, आले लगेच. ओ वहिनी ऐका ना, ओ खरंच नकोय मला चहा. अरे घे रे म्हण्या काका. हे बघ, बाईने तुपाच्या गोटाला आणि पुरुषांनी चहाच्या गोटाला. कधीही नाही म्हणू नये.